नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। कर्मयोगी अकॅडमी नाशिक आपल्यासाठी सब्जेक्ट वाइज मोफत टेस्ट सिरीज घेऊन येत आहे आणि ही जी टेस्ट सिरीज असेल ही तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध असेल। येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षा 2025 साठी ही टेस्ट सिरीज तुम्हाला उपयोगी पडेल। आयोगाने अजून कंबाईन पूर्व परीक्षेची तुमची जी नवीन तारीख आहे ती अजून काही निश्चित केलेली दिसत नाही, परंतु तोपर्यंत जो आपल्याला वेळ मिळालेला आहे आणि त्या वेळेमध्ये तुमची प्रत्येक विषयाची व्यवस्थित रिव्हिजन होण्यासाठी आपण सब्जेक्ट वाइज टेस्ट सिरीज आणत आहोत। ओके, आणि या आधीही मागच्या वर्षीही कर्मयोगी अकॅडमीने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी एक मर्यादित स्वरूपामध्ये एक टेस्ट सिरीज आपण आयोजित केली होती आणि त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला। तर त्याबद्दल आपण थोडेसे त्यांचे आयोगाला काय फायदा झाला त्या विद्यार्थ्यांचं तर बघायच्या दृष्टिकोनातून बघितलं तर बघा, आपल्याच अकॅडमीचा विद्यार्थी हर्षद बागुल याला कंबाईन ग्रुप बी ला 71.75 मार्क मिळाले होते। ओके, मेरिट होतं तुमचं वाला 62 मार्काला आणि त्याला मेरिट पेक्षा 10 मार्क मिळाले होते। आणि हे जे आपण सगळे रिझल्ट बघणार आहोत हे सर्व रिझल्ट तुमचे वाले हे पहिल्याच अटेम्प्ट मधले जे विद्यार्थी आहे किंवा त्यांनी पहिलाच अटेम्प्ट काय दिलेला आहे त्यांना एवढे मिळालेले मार्क आहे। त्याच्या मागे त्यांनी केलेली टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस याचंही कुठेतरी त्यांना क्रेडिट असेल। पुढचा जो विद्यार्थी बघा, विद्यार्थिनी धनश्री गायकवाड आहे, तर तिला टोटल 68.75 मार्क मिळालेले आहे। लक्षात ठेवा, मुलींचं मेरिट जे आहे ते 59 मार्क लागलं होतं आणि त्यांना 68.75 मार्क मिळाले आहे। पुढचा जो विद्यार्थी बघा, बेनके प्रथमेश, त्यालाही 60 मार्क मिळाले आहे। आणि सर्व विद्यार्थी तुमचे मी पुन्हा सांगतो पहिलाच अटेम्प्ट होता आणि पहिल्या अटेम्प्टला एवढे मार्क घेणं म्हणजे थोडंसं कौतुकास्पदच आहे। दुसरं पुढचं बघा, जाधव धनंजय, त्याला गटकाला 59 मार्क आले होते, आपल्याच अकॅडमीचे विद्यार्थी आहे। पुढचा आहे बघा, बैरागी कृष्ण आहे, त्यालाही पहिल्या अटेम्प्ट मध्ये 56.75 मार्क मिळाले होते। असे भरपूर विद्यार्थ्यांना या टेस्ट सिरीजचा मागच्या वर्षी फायदा झाला होता। नंतर पुढे बघा, बुद्धप्रिया भालेरावे, तिलाही 55.25 मार्क मिळाले होते। तर असे भरपूर विद्यार्थी आहे का त्यांना जवळपास पहिल्याच प्रयत्नामध्ये 45च्या पुढे मार्क मिळालेले दिसत आहे। तर याचा खरा जो आहे तर जेवढे तुम्ही जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह करशाल तेवढा तुम्हाला जास्तीत जास्त पेपरला काय होईल बरं फायदा होईल। आता आपण थोडस नेमकी टेस्ट सिरीज कशी आयोजित केली जाईल, नेमका कोणता पेपर कधी असेल याबद्दल आपण बघणार आहोत। तर बघा, थोडस जर सांगायचं झालं बघा सिलेबसच्या बाबतीमध्ये, यस हा आपला सिलेबस आहे। तर पहिला जो फर्स्ट टेस्ट आहे ती आहे तुमची आली 5 ऑक्टोबरला आहे। आयोगाच्याच वेळेमध्ये ती टेस्ट होणार आहे 11 ते किती 12 मध्ये। आणि जो पहिला आपण सब्जेक्ट घेतलेला आहे तो आहे इकॉनॉमी। पूर्ण इकॉनॉमीच्या अभ्यासक्रमावरती जो कंबाईनचा अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती तुमचा आला पहिला पेपर होणार आहे 100 मार्काचा। अजून एक महत्वाची गोष्ट बघा, आपण काय केलंय आता तुम्हाला पास होण्यासाठी काय महत्वाची गोष्ट आहे तर तुम्हाला पास होण्यासाठी मॅथ रिझनिंग खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण मॅथ रिझनिंगचं वेटेज आहे तुम्हाला 20 मार्काला। म्हणून आपण काय केलंय की प्रत्येक पेपर मध्ये प्रत्येक सब्जेक्ट वाईज मध्ये मॅथ रिझनिंग ठेवलेलं आहे। 20 मार्क्सला जो दुसरा पेपर होणार आहे तिथे पण तुमचं मॅथ रिझनिंग आहे, तिसरा पेपर होणार आहे तिथे पण तुमचं मॅथ रिझनिंग आहे। सगळ्या पेपर मध्ये आपण काय ठेवलेलं आहे मॅथ रिझनिंग ठेवलंय। ओके, दुसरी महत्वाची गोष्ट बघा, या वेळेचा जो ग्रुप बी चा पेपर होता तर त्याला करंट अफेअर हे खूप डिफिकल्ट लेवलला विचारलं होतं। बऱ्याच विद्यार्थ्यांना करंट अफेअरला म्हणजे चालू घडामोडीला कमी मार्क आले होते, तर आपण सुद्धा चालू घडामोडी हे प्रत्येक पेपर मध्ये ठेवलेले आहे 15 मार्काला। बघा, आता पहिला पेपर इकॉनॉमिक्सचा आहे म्हणून त्यालाच रिलेटेड ज्या आर्थिक घडामोडी किंवा जे अहवाल आहे, आता एकदा मागच्या वेळेस राज्यसेवेला प्रश्न होता की जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे, तर हे थोडंसं रिलेट करतं इकॉनॉमीला। त्याच्यामुळे आर्थिक घडामोडी आणि अहवाल 2024 आणि 25चा बरेच विद्यार्थी हे 2025च्याच चालू घडामोडी करणार आहे, परंतु आयोग कधी कधी मागच्याही वर्षाचे काय करते ते प्रश्न टाकतं, त्यामुळे आपण त्याचाही समावेश मध्ये केलेला आहे। बघा, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी सापडतील। दुसऱ्या पेपर मध्ये बघा, दुसरा पेपर जो आपला पॉलिटिचा आहे, तर या पॉलिटिच्या याच्यामध्ये पण तुम्हाला कोणत्या घडामोडी आहे राजकीय घडामोडी आणि कोणत्या घडामोडी आहे पुरस्कार 2024 आणि 25चा जो आपला दुसरा पेपर होणार आहे तो होणार आहे 12 ऑक्टोबरला होणार आहे। वेळ तुमची सेमच आहे 11 ते किती 12 मध्ये। ओके, तिसरा पेपर आहे बघा 19चा।
19 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर हे दोन्हीही पेपर एकदम तुमच्या कशाच्या क्लोज आहे माहितीये का, दिवाळीच्या क्लोज आहे. आणि हाच मला असं वाटतं की एक टर्निंग पॉइंट असू शकतो. बघा, जे विद्यार्थी पहिला अटेम्प्ट देणार आहे किंवा जे विद्यार्थी थोड्या थोड्या मार्कावरून त्यांची पूर्व परीक्षा राहते, तर बरेच विद्यार्थी काय होतं की ह्या पिरियड मध्ये रिलॅक्स होत्या, 8-10 दिवसांचा त्यांचा अभ्यासाला गॅप पडतो. आणि ज्यावेळेस तुम्ही पुन्हा 8-10 दिवसाने अभ्यासाला सुरुवात करशाल त्यावेळेस तुम्हाला पुन्हा असं वाटेल की मी पुन्हा नव्याने सुरुवात करतो का काय. त्यासाठी आपण काय केलंय बघा, ती तिसरी आणि चौथी टेस्ट ही तुमची दिवाळीच्या आसपास ठेवलेली आहे. त्या ऍटलिस्ट मुलं पेपरच्या धाकाखाली म्हणता येईल ते सुट्ट्या घेणार नाही, ते त्यांचा फोकस हा अभ्यासावर राहतील. कारण त्यांना माहिती आहे का 19 तारखेला पेपर आहे आणि 26 तारखेला काय आहे, पेपर आहे. तर आपण कोणत्याही विद्यार्थ्याला अभ्यासापासून दूर जाऊ नये म्हणून आपण या टेस्ट सिरीज केल्या आयोजित. बघा, 19 तारखेला जो पेपर आहे तो आहे तुमचा वाला इंडियन आणि महाराष्ट्राची हिस्ट्री. 10 मार्काला असतं मित्रांनो. परंतु बघा, जास्त कल हा महाराष्ट्राच्या हिस्ट्री का असतो, पण मागचा 1-2 वर्षाचा थोडासा ट्रेंड बघितला तर भरपूर सारे प्रश्न हे इंडियन हिस्ट्रीवरती पण आलेले आहेत. त्याला जोडी प्रादेशिक, राष्ट्रीय आणि कोणत्या घडामोडी तर आंतरराष्ट्रीय घडामोडी 2024 आणि 25च्या. मॅथ रिझनिंग तुमचा कंटिन्युअसली प्रत्येक पेपर मध्ये काय आहे, चालणार आहे. चौथा जो पेपर आहे आपल्याला बघा, तो आहे 26 ऑक्टोबरला. तो पेपर आहे जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी आणि काय आहे, महाराष्ट्र जिओग्राफी. शक्यतो जो तुमचा रेशो असतो तो एक तर 7-3 किंवा 6-4, म्हणजे 7 प्रश्न हे महाराष्ट्रावर आणि 3 प्रश्न हे तुमचे कशावर असतात बरं, इंडियन जिओग्राफी वरती असतात. तर त्याचंही आपण येथे करणार आहे. त्याला लिंकेज म्हणून कोणत्या चालू घडामोडी आहे तर कृषी आणि काय भौगोलिक आहे, पर्यावरणीय घडामोडी असतील आणि पुन्हा अगेन मॅथ रिझनिंग हे तुमचं काय आहे, कंटिन्यू चालू राहणार आहे. शेवटचा पेपर होणार आहे बघा, 5th टेस्ट, ती तुमची आहे बघा, ती आहे कम्प्लीट सायन्स वरती. सायन्स म्हणजे कम्प्लीट म्हणजे काय, बायो पण तुमचं असेल, त्याच्यामध्ये फिजिक्स पण असेल आणि काय असेल तुमचं वाला बरं, केमिस्ट्री पण असेल. तर पूर्ण सायन्स वरती होणार आहे. आणि सायन्स तुम्हाला 15 मार्काला आहे. ओके, तर ज्याचं मॅथ आणि सायन्स स्ट्रॉंग असतं ना, तो विद्यार्थी पूर्व परीक्षेमध्ये 100% काय आहे, जास्तीत जास्त मार्क त्याला काय मिळतात. कारण बघा, हेच 2 विषय मॅथ आणि काय सायन्स हे मुलांना काय जात्या बरं, अवघड जात्या, डिफिकल्ट जात्या. बघा, त्याला जोडून आपण कोणत्या चालू घडामोडी घेतल्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे आणि कोणत्या बरं, संरक्षण घडामोडी आहे. ठीक आहे, 2-1 वर्षापासून संरक्षण घडामोडीवरती काही प्रश्न आलेले नाही. परंतु 2021 आणि 22 चे जर पेपर बघितले तुम्ही तर भरपूर तुम्हाला इथेही संरक्षण घडामोडीवरती तुम्हाला प्रश्न काय आहे, आढळून येतील. आणि अगेन मॅथ रिझनिंग हे काय तुमचे चालू राहील. तर असे तुमचे टोटल बघा 5 पेपर कंडक्ट केले जातील. प्रत्येक 2 पेपर मध्ये तुमचा 8 दिवसाचा गॅप आपण ठेवलेला आहे, 8 ते 7 दिवसाचा. तर बघा, हा जो 7-8 दिवसाचा गॅप आहे हा काय करेल, तुम्हाला जास्तीत जास्त त्या सब्जेक्टला तुम्ही काय देऊ शकता बरं, रिव्हिजन देऊ शकतात. सोबतच तुमची चालू घडामोडी काय आहे त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतात, तुमचं मॅथ रिझनिंग त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतं. तर ह्या टेस्ट सिरीजचा येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला काय खूप फायदा होणार आहे. तर सर्व मुलांनी काय करायचं, ह्या टेस्ट सिरीज. आता मग पुढचा प्रश्न, मग ह्या टेस्ट सिरीज देण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर बघा, ही जी मोफत आहे याच्यात तुमचा कोणत्याही याच्यावरती तुमच्याकडून कोणतेही पैसे स्वीकारले जाणार नाही, एकदम मोफत स्वरूपामध्ये ही आहे. तर यासाठी तुम्हाला एकदम सिंपल आहे, हा जो नोंदणीसाठी संपर्क दिलेला बघा 93-255-89-49-1 यावर तुम्हाला व्हॉट्सअप वरती एक मेसेज करायचा आहे, तुमचं नाव आणि ऍड्रेस सेंड करायचा आहे. तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन, जो विद्यार्थी नाशिकच्या ऍड्रेसमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, त्या विद्यार्थ्याला ही ऑफलाईन ही कंपल्सरी असेल. आणि जो विद्यार्थी हा नाशिकचा बाहेरचा असेल त्याच्यासाठी त्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये ही टेस्ट सिरीज काय तुम्हाला मिळेल. ओके, आणि अजून एक पुढची गोष्ट की ही सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज संपल्यानंतर जर आयोगाची तारीख ही 30 नोव्हेंबर नंतरची जर असेल कंबाईनची, तर आपल्याला अजून 1-2 महिने जाऊन भेटणार आहे. तर त्यात आपण पूर्ण सब्जेक्टची, म्हणजे जसा आयोगाचा पेपर असतो 100 मार्काचा त्याला आपण फुल लेंथ म्हणतो, तशा सुद्धा आपण 5 टेस्ट सिरीज आपण काय करणार आहे, आयोजित करणार आहे. पण त्याआधी आपण सर्व तयारी करणार आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज नुसार. धन्यवाद.